हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज ना आपण वेगळ्या प्रकारची आहे ना इडली करणार आहोत, ज्यात ना तांदूळ डाळ भिजवायची गरज नाही आहे किंवा मग रात्री फॉर्मेंटेशनला ठेवायची गरज नाही आहे. तर अशी कुठली इडली आहे ज्यात आपण आहे ना एक भाजी वापरणार आहोत. तर आज आपण करत आहोत काकडीची इडली आणि नीर चटणी. काकडीची इडली करण्यासाठी आपल्याला एक मोठी अशी आहे ना काकडी लागणार आहे. आता ही आपली जी रेग्युलर मावळी काकडी आहे ती नाही, तर मग रेग्युलर आपली घेतली तरी चालेल. आता त्याचे आपण दोन्ही टोकं काढून घेऊया आणि साल काढून घेऊया. ही काकडी आहे ना ऑलरेडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. इथे काकडी आहे ना मी छान सोलून घेतलेली आहे. आता आपण आहे ना बारीक किसणीने किसून घेऊया. आपण ना काकडी सगळी किसून घेतलेली आहे. इडलीचं पीठ भिजवण्यासाठी आपण ना एक मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यात ना हा 2 बाऊल आपण ना रवा घेतलेला आहे. ही काकडी, आता या काकडीला आहे ना पाणी सुटतं बरं का, कारण मावळी काकडी आहे ना, त्यामुळे पाणी जास्त सुटतं. सो पाण्यासकटच आपण आहे ना ही घालणार आहोत. आणि अर्धा बाऊल आपण आहे ना दही घालणार आहोत. आता आधी आपण हे सगळं मिक्स करणार आहे आणि जर लागलं तरच पाणी टाकणार आहे, कारण होतं काय माहिती आहे का, काकडीत पाण्याचा अंश भरपूर असतो, शिवाय दही घातलेलं आहे आपण. आणि भिजवताना आहे ना इकडे खूप महत्त्वाची टिप आहे, आधीच आहे ना जास्त पाणी अजिबात घालायचं नाही. कारण होतं काय माहिती का, आपण हे जे मिश्रण आहे ते जवळजवळ 2 ते 3 तास आपण छान भिजवणार आहे आणि काकडीला पाणी सुटतं. सो थोडासा अंदाज घेऊन आपण आहे ना थोडं थोडं पाणी घालून आपण जरा घट्ट भिजवून घेणार आहे. आपल्याला ना अर्धा बाऊल पाणी ह्याला लागलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. या पद्धतीने आपण ना भिजवून ठेवणार आहोत. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून एक 2 ते 3 तास आपण ना छान बाजूला ठेवणार आहे भिजण्यासाठी. 3 तास झाले. आपण इडल्या लावायच्या आधी ना काय करायचं, एक छोटी तयारी करायची की इडलीच्या प्लेटला थोडंसं तूप ग्रीस करायचं आणि त्यानंतर एका साईडला आपण आहे ना इडलीचा कुकरसुद्धा बारीक गॅसवर आहे ना तापवायला ठेवला आहे. म्हणजे काय होतं की आहे ना थोडीशी प्रोसेस सगळी स्टार्ट होते. फ्रेंड्स, इकडे ना एक छोटीशी टिप आहे. इडलीच्या प्लेट्सला आहे ना तुपाने का ग्रीस करायचं माहिती आहे का, इडल्या सॉफ्ट पण होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आपण आहे ना दुसरा राऊंड इडलीचं लावतो ना त्यावेळेला परत तूप लावायची आवश्यकता नाही पडत, तेवढं ग्रीजिंग त्या प्लेटला असतं. तर मी अशा पद्धतीने आता ना दोन्ही प्लेट्सला तूप लावून घेतलेलं आहे. फ्रेंड्स, 3 तास झालेले आहेत. तुम्हाला इडलीचं पीठ दाखवते. आता ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे, पण त्याच्या आधी ना एक छोटीशी फोडणी करून ह्याच्यात ॲड करूयात. इथे मी 2 चमचे तेल तापवून घेतलेले आहे तडका पॅनमध्ये. त्यात ना अर्धा चमचा मोहरी, हिंग आणि इथे ना 1 मिरची आणि छोट्या आल्याची आपण पेस्ट करून घेतलेली आहे, ती फोडणीमध्ये मिक्स करू. आणि आता ही फोडणी आपण आहे ना इडलीच्या पिठात घालून घेऊयात. सगळे अशी ओतून घेऊया. आता मगाशी आपण आहे ना पीठ भिजवताना मीठ घातलेलं नव्हतं, सो चवीप्रमाणे मीठ. आता पीठ भिजवताना आपण आहे ना अर्धा बाऊल पाणी घातलं होतं, आत्ता परत थोडं घालूया आणि एकूण किती पाणी लागतंय हे मी तुम्हाला आहे ना एकदा चेक करून सांगते. ह्याला ना आपल्याला आत्ता एवढी कन्सिस्टन्सी आपल्याला लागते, जसं इडलीचं पीठ असतं ना सेम तसं. बरं, आता रवा ज्या वेळेला आपण रव्याची इडली करतो ना त्यावेळेला एका गोष्टीची काळजी घ्यायची की घट्ट पीठ भिजवायचं नाही, कारण रवा फुगतो आणि मग जी इडली असते ती कधीच हलकी होत नाही. त्यामुळे भिजवताना थोडंसं सैल भिजवायचं. एकूण आपल्याला 1 ते सव्वा बाऊल पाणी ह्याच्यात लागलेलं आहे. बरं, आता आपण आहे ना ह्याच्यात खायचा सोडा घालणार आहे. मी वेकफील्डचा घालते आहे. अर्धा चमचा आपण आहे ना सोडा घालायचा आणि लगेच मिक्स करायचं, तोपर्यंत आपल्या इडलीचं कुकरही तापतोय. बरं, सोडा वापरताना ना चांगल्या क्वालिटीचा वापरला ना तर त्याचे रिझल्ट्स पण खूप छान येतात बरं का. आता आपण काय करूयात, हे मिक्स करून झालेलं आहे, प्लेटमध्ये आपण घालायला चालू करूयात. आता पीठ घालताना अख्खं भरायचं नाही, कारण रव्याची करतोय आपण, तो फुगतो म्हणून. दुसऱ्या प्लेटमध्ये पण आपण आहे ना बॅटर घालून घेऊया. फ्रेंड्स, पाणी इतकं खळखळून उकळलेलं आहे. फ्लेम लो करूयात आपण आणि इडलीच्या प्लेट ठेवूया.
आता ना गॅसची फ्लेम मोठी करायची, म्हणजे हाय करायची आणि झाकण ठेवून अराऊंड 15 मिनटं मस्तपैकी आहे ना दणदणून वाफ काढून घ्यायची. 10 ते 12 मिनटं झाली की झाकण काढून चेक करायचं. गॅसची फ्लेम लो केली की हातावर अजिबात वाफ येत नाही. आता आपण चेक करायचं, अजिबात आहे ना चिटकत नाही आहे बघा, म्हणजे आपली इडली आहे ना परफेक्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे इतकी छान टम्म फुगलेली आहे. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आणि या ज्या इडली प्लेट्स आहेत त्या कोमट करून घेऊया. इडलीसाठी आपण स्पेशल आहे ना नीर चटणी करत आहोत. तर त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यात ना एक बाऊल भरून आहे ना ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेत. जेवढं खोबरं घेतलं ना त्याच्या अर्धी आपण आहे ना ही जी पंढरपुरी डाळ असते रोस्टेड ग्रॅम ती घ्यायची. आणि आता पहिलं आपण आहे ना हे बारीक करून घेऊया. पहिलं आपण आहे ना दोन्ही हे बारीक केलं. बऱ्याच वेळा काय होतं, पूर्ण चटणी करायला घेतली ना किंवा शेवटी वाटायला घेतलं ना की पार्टिकल्स राहतात, म्हणून अर्ध्या लिंबा एवढी चिंच, आल्याचा तुकडा. या चटणीमध्ये लसूण खूप कमी असतो, सो छोटे आहेत म्हणून मग मी 4-5 घेतलेले आहेत. 4 ते 5 मिरच्या किंवा तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं. आता ही जी चटणी आहे ना ती हिरवीगार नसते, अगदी हलकी हिरव्या रंगाची असते. त्यामुळे आपण कोथिंबीर अगदी थोडीशी घातलेली आहे. चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर घालायची आणि थोडं पाणी यूज करून ना आपण बारीक वाटून घेऊया. चटणी आपण वाटून घेतलेली आहे आणि ही घट्ट आहे. नीर चटणी म्हणजे काय ना, नीर म्हणजे पाणी, पातळ. सो ही चटणी पातळ असते. आपण ह्याच्यात ना अजून एक बाउलभर पाणी ॲडजस्ट करून छान पातळ करून घेऊया. आता मी एका बाउलमध्ये चटणी काढली आणि हे बघा अगदी पाण्यासारखी चटणी आहे, म्हणूनच ह्याला ना नीर चटणी म्हणतात. ह्याला आता आपण काय करूयात, फोडणी देऊन घेऊयात. फोडणीसाठी आपण आहे ना जवळजवळ 1 डाव तेल घेतलेलं आहे. त्यात आता 1 चमचा उडीद डाळ टाकून घेऊया. उडीद डाळ थोडी पिंकिश झाली, हलकी गुलाबी झाली की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, हिंग आणि कढीपत्ता. आता ही चुरचुरीत फोडणी आपण देऊन घेऊया. फ्रेंड्स, मस्त आपली आहे ना अशी नीर चटणी तयार आहे. फ्रेंड्स, इडलीचे जे प्लेट्स आहेत त्या कोमट झालेल्या आहेत. आता 1 चमचा घ्यायचा आणि एका वाटीमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे त्याच्यात बुडवून काढायचं आणि मग इडल्या काढायच्या, म्हणजे छानपैकी सुटतात, अजिबात चिटकत नाहीत. हे बघा, आणि जाळी तुम्ही जवळून बघू शकता, काय सुंदर जाळी आलेली आहे. आता मी तुम्हाला ना एक थोडीशी तोडून दाखवते. हे बघा काय सुंदर जाळीदार, आणि खरं सांगू का, हातात घेतल्यावर आहे ना वजनाला अगदी हलकी अशी आहे ना इडली झालेली आहे. फ्रेंड्स, मस्त अशी लुसलुशीत, हलकी, जाळीदार अशी काकडीची इडली इथे तयार आहे. आणि त्याचबरोबर आपण जी नीर चटणी केली होती, हे दोन्हीही आपण आहे ना प्लेटमध्ये छान सर्व करून घेतलेले. फ्रेंड्स, बेंगलोरला एक वेगळ्या पद्धतीने सर्व केली जाते. छोटी प्लेट घेतात, त्यात ना अशी मस्तपैकी पातळ नीर चटणी घालतात आणि त्यानंतर मस्त अशी मऊ लुसलुशीत जाळीदार इडली अशी वरती ठेवतात. अशा पद्धतीने तिकडे सर्व केली जाते. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची इडलीची रेसिपी? आहे ना वेगळी, काहीतरी हटके सुद्धा आहे. तुम्हाला माहिती आहे का की आता इडलीवरनं तुम्हाला कोणालाच आहे ना कळणार नाही की ह्याच्यात आहे ना काकडी आहे, पण ज्या वेळेला तुम्ही खाल ना त्यावेळेला तुम्हाला ना त्या क्युकंबरचा म्हणजेच काकडीचा आहे ना एकदम छान फ्लेवर लागेल. आणि चटणी तर ऑथेंटिक आहे ना, साऊथ इंडियन आहे किंवा बेंगलोरच्या तिकडच्या कॅफेमध्ये आहे ना ती देतात किंवा सर्व करतात. सो नक्की या दोन्ही रेसिपीज करून मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.